नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सरकारने काही दिवसापूर्वी सोयाबीन आणि कापूस करता भावांतर योजनेची घोषणा केली होती आणि त्याची घोषणा झाली होती, परंतु आता त्याचा जे आहे ते हेक्टरी 5,000 रुपये मदत प्रति शेतकरी असं जे शासनाने जाहीर केलं होतं ती मदत कधी मिळणार याची शेतकरी वाट बघत होते आणि त्याचा अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। तर अर्ज कसा भरायचा, अर्ज कोठे भरायचा, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर भावांतर योजनेअंतर्गत फक्त सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकांना जे आहे ती याचा लाभ मिळणार आहे। तर याची हेक्टरी 5,000 रुपये मदत आणि कमीत कमी प्रति शेतकरी 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये। तुमच्याकडे जर किती शेती असली तरी तुम्हाला फक्त 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा आहे, याला तुम्हाला 2 हेक्टर पर्यंत याचा लाभ मिळणार आहे आणि ते तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। तर आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, तुम्ही यासाठी पात्र आहे किंवा नाही ते तुम्ही कसं पाहणार, कसं चेक करणार, तर तुम्ही स्वतः ते चेक करू शकता। तुमचा जो डिजिटल सातबारा आहे तो डिजिटल सातबारा काढायचा। तुमच्या डिजिटल सातबाऱ्यामध्ये जर तुम्ही मागच्या वर्षी 2023-24 खरीप हंगामची ई पीक पाहणी केली असेल तर तुम्ही किती क्षेत्राची ई पीक पाहणी केली आहे ते तुमच्या सातबाऱ्यावरती खाली पेऱ्यामध्ये चेक करायचं। जर तुम्ही मागील वर्षी सोयाबीनची ई पीक पाहणी केली असेल 2023-24च्या हंगाममध्ये, तुमच्या पेऱ्यावरती जर सोयाबीनचा क्षेत्र असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल। तुमच्या खात्यावरती जे काही क्षेत्र तुम्ही सोयाबीनच्या पेऱ्यासाठी पात्र असेल किंवा जे तुम्ही नोंदणी केली असेल तेवढ्या क्षेत्रावरती हेक्टरी 5,000 जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये तुम्हाला त्याची मदत मिळणार। आता ही मदत कशी तुम्हाला मिळवता येणार, तर यासाठी सर्वात पहिला प्रश्न म्हणजे जे शेतकरी सामायिक क्षेत्र आहे त्यांच्यासाठी हा एक फॉर्म दिलेला आहे। या फॉर्म मध्ये जे शेतकरी सामायिक क्षेत्रवाले आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे। त्यामध्ये प्रथम ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे त्या शेतकऱ्याचं वरी नाव टाकायचं, त्याच्यानंतर खाली त्याचा आधार नंबर टाकायचा, त्याचं गाव टाकायचा, जिल्हा टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि खाली जे बाकीचे शेतकरी आहेत जे सातबाऱ्यामध्ये सामायिक क्षेत्रामध्ये आहे त्या शेतकऱ्यांची नावं टाकायची, त्यांची सही करायची त्यासमोर आणि हा अर्ज तुमच्या कृषी सहाय्यकाकडे नेऊन द्यायचा। आता राहिला दुसरा प्रश्न की जे शेतकरी सेपरेट आहे, ज्यांचा सिंगल सातबारा आहे, सेपरेट सातबारा आहे, त्यांच्यासाठी हा दुसरा फॉर्म आहे। या दुसऱ्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा, यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचं जे शिवार आहे किंवा जे तुमचा तालुका आहे, गाव आहे ते टाकायचं, तुमची सर्व माहिती भरायची। हा फॉर्म कशासाठी आहे तर तुमची जी आधारची माहिती आहे, जे पैसे आहे ते तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत येणार आहे, डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर। आधार नंबरद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट तुमच्या ट्रान्सफर होणार आहेत। त्यासाठी तुमची आधारची जी माहिती आहे ती सरकारला तुम्ही वापरण्यासाठी परमिशन देत आहात, यासाठी हा फॉर्म तुम्हाला जो आहे तो भरून तुमचे कृषी सहाय्यक जे असतील त्यांच्याकडे हा फॉर्म देऊन द्यायचा आहे। फॉर्म सुरू झालेले आहे, फॉर्म आलेले आहे, कालच फॉर्म हे जे आहे त्याचे PDF जे आहे ती उपलब्ध झालेली आहे। तुम्हाला जर PDF हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही फॉर्मची PDF जी लिंक आहे ती लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता। आणि या योजनेबाबत जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता। तुम्ही जर फक्त ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला 100% या योजनेचा लाभ मिळणार। हेक्टरी 5,000 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत 10,000 रुपये आणि कमी क्षेत्र असेल तर प्रति शेतकरी कमीत कमी 1,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळणारच आहे। तर तुम्ही हे फॉर्म भरलेला नसेल तर लगेच फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचा आहे। अशा प्रकारे एक महत्त्वाचं भावांतर योजनेबाबतचा अपडेट होतं आणि याची जे निधी केव्हापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तर 15 सप्टेंबरच्या आतमध्ये, कारण जलद गतीने सर्व प्रक्रिया करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे, म्हणून 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे। कारण 15 सप्टेंबर नंतर केव्हाही आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे जलद गतीने सर्व प्रक्रिया होणार आहे। तर आजच आपला फॉर्म भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।